मला सांगा, त्या सोनाली मेटकरी ज्या आहेत तहसीलदार, त्यांच्यासोबत तुमची काहीतरी वादावादी झालेली आहे. तर ती वादावादी काय होती ते पहिल्यांदा सांगा, आणि मग नंतर काय प्रकरण होतं, म्हणजे ती केस काय आहे ती नंतर सांगा, पण वादावादी काय झाली ते अगोदर सांगा. पर्यंतच्या आमच्या माहितीनुसार 6 महिन्याचा बॉन्ड असला पाहिजे, परंतु इथे जे नाईक तहसीलदार आहेत कुणाची परवानगी फोटो नाही नाही ना लागत परवानगी. तुम्ही चालू ठेवा. सुप्रीम कोर्ट म्हणते चालू पाहिजे. ह्यांचं घ्या रेकॉर्डिंग, ह्यांचं रेकॉर्ड हे थांबवतात नाही, ह्यांचं रेकॉर्डिंग घ्या. काय तुम्ही चला मॅडम बोला की मॅडम, बोला तुम्ही चालू ठेवा. या इकडे. तर चालू ठेवा की. तर वादावादी अशी होती की आम्ही एक प्रश्नाबाबत मॅडमला जाब विचारायला गेलेलो होतो. एक चुकीच्या कार्यपद्धतीबाबत मॅडमला जाब विचारण्यासाठी गेलेलो होतो. आणि आम्हाला मॅडमचा स्वभाव माहीत होता. मॅडम सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा पत्रकार असतील, त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करतात असं आम्हाला माहिती होतं. म्हणून आम्ही गेटपासूनच आमचं स्वतःचं रेकॉर्डिंग आम्ही चालू ठेवलेलं होतं. आणि आम्ही त्यांच्या दालनामध्ये गेलो असता त्यांना एका गुन्ह्याबाबत ह्याच्या प्रश्न विचारले, एक जाब विचारला की असं का, आणि आमचा एक कार्यकर्ता रेकॉर्डिंग करत होता. तर ते डायरेक्ट म्हटले की मी तुमच्यावरती गुन्हे दाखल करीन, अशी आम्हाला धमकी दिली त्यांनी. आणि ते त्या रेकॉर्डिंगमध्ये ते रेकॉर्ड झालेलं आहे. असं ह्या प्रकारचा तो वाद होता. आणि ती केस अशी होती की आमचे कार्यकर्ते त्यानंतर म्हणजे त्यांनी तुम्हाला हे सांगितलं का की बाबा कुठल्या कायद्यान्वये त्या गुन्हा तुमच्यावर दाखल करतील, तुम्ही काय असं मोठं पाप केलं होतं की त्या तुमच्यावर गुन्हा दाखल मला करतील? ज्या वेळेला म्हटलं की मी तुमच्यावरती गुन्हे दाखल करेन, तुम्ही रेकॉर्डिंग बंद करा, त्यांना मी म्हटलं की सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे की शासकीय कार्यालयामध्ये कुठेही तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता, व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. त्या आदेशालाच धरून, आणि पोलीस महासंचालकांचा पण एक व्हिडिओ आहे आणि त्यांचा एक आदेश आहे की शासकीय कार्यालयामध्ये रेकॉर्डिंग करू शकता, तो गुन्हा होत नाहीये. त्या इव्हन पोलीस ठाण्यामधलं रेकॉर्डिंग करू शकतो. मग तहसीलदार मॅडमच्या कार्यालयामध्ये जर रेकॉर्डिंग करायला काहीच अडचण नाही. काय आहे, त्यांना जी पदाची जी गुर्मी आहे ना, त्यांचा जो तिथला स्वभाव आहे तो ॲरोगंट राहिलेला आहे. लोकांना त्रास झालेला आहे. लोकांनी त्यांच्या विरोधात, वाईमधल्या लोकांनी आंदोलनं केलेली आहेत. बेकायदेशीर वाळू उपसा आहे, बेकायदेशीर गौण खनिज आहे, त्या विरोधात तिथल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केलेले आहे. असा त्यांचा गैरकारभार त्या वाई तालुक्यामध्ये चालू आहे. आणि आता आम्ही